वसई विरार महानगरपालिकेमध्ये आज स्वच्छता आयोगाने भेट दिलेल्या माझ्यासोबत मुकेश सावंत सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की वसई विरारसाठी जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी काय योजना आणली आहेत. काय सांगाल सर? सफाई कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांच्यासाठी शासनाचे जे असलेल्या योजना त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशा सूचना आज मी वसई विरार महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. या संदर्भामध्ये या ठिकाणचे काही ठेकेदार आहेत, जे 9 कंपन्या होत्या, त्यांनी ज्या कर्मचारी आहेत त्यांची ग्रॅज्युटी दिलेली नाही, त्यांचे जे भत्ते द्यायचे होते ते सुद्धा दिलेले नाही. काय सांगाल या संदर्भात? ह्या बाबी पडताळून पाहणार, या सत्य आढळलं तर त्यांच्यावर योग्य अशी कारवाई राज्य सफाई कर्मचारी आयोग करेल. या ठिकाणी जे ठेकेदार आहेत ते सुरक्षेचे जे ग्लोव्ज असतील किंवा इतर साहित्य असेल ते देत नाही आहेत आणि महापालिका सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करते. काय सांगा? ते त्यांना तातडीने देण्यात यावे, यात अजिबात दुर्लक्ष करण्यात येऊ नये ही सूचना पण मी त्यांना दिल्या. आणि वसई विरार महापालिका सफाई कर्मचारीच नव्हे तर राज्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी राज्यव्यापी आयोगाचा उपाध्यक्ष म्हणून मी प्रशासनात भेटी देणार. मला सांगा, सफाई कामगारांना घर देण्याची जी योजना आहे ती कुठेच आपल्याला दिसत नाही. काय या संदर्भात? नाही, राज्यामध्ये काही काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी झालेली आहे. ज्या ठिकाणी होत नसेल ती अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या सूचना पण मी आजच्या भेटी दिल्या. खरं तर आज तुमची बैठक झाली. या बैठकीमध्ये खरं तर ठेकेदार आणि अधिकारी हे सुद्धा असायला पाहिजे होते, परंतु ते ठेकेदार आले ना, त्यामुळे कामगारांची काय व्यथा आहे, ते काय कामगारांना पुरवणं व्यवस्था पुरवतात हे सुद्धा समजलं नाही. अशा ठेकेदारांवर काय कारवाई होणार आहे? यापुढे प्रशासनाला मी सांगितलं की यापुढे माझ्या बैठकीत सफाई कामगारांशी संबंधित ठेकेदार याला पाचारण करावे आणि तो येत नसेल तर त्याच्यावर योग्य अशी कारवाई व्हावी, जेणेकरून त्याला पुढच्या वेळेस ठेके देण्याबाबत विचार करण्यात यावा. मला सांगा, या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही आता नवीन कोणती योजना आणताय? सफाई कर्मचाऱ्यांना घर मिळावे, जे त्याची अंमलबजावणी आतापर्यंत होत नाही ती व्हावी. जे शिक्षित सफाई कर्मचारी आहे त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार पदोन्नती मिळावी. असे जे हे प्रश्न मी सोडवणार. या ठिकाणी सफाई कामगारांना घर मिळावं ही त्यांची एक योजना आहे आणि ती सफल करणार आहे. जे ही योजना जे करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा या ठिकाणी मुकेश सावंत यांनी दिलेला आहे. भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, विरार.